आहे खरं रूप तुमच्या या लाडक्या बहिणीचं. काल त्या घरात आल्या ना तेव्हापासून मला शंका येत होती, कारण त्यांचं वागणं अगदी असं घटकेला बदलत होतं. सगळंच्या सगळं आधी ठरल्यासारखं, मुद्दाम केल्यासारखं वाटत. अंशुमन जेव्हा आशिष भाऊजींवर धावून गेला तेव्हा बघा ना ते एकदम घाबरले. कोणी नोटीस नसेल केलं, पण नेमकं माझं लक्ष गेलं होतं तुमच्याकडे आणि तुम्ही काहीतरी डोळ्यांनी खुणावत होतात, त्यांना दटावत होतात, हे मी पाहिलं. त्यामुळेच मला शंका आली, काहीतरी मेजर गडबड आहे. पण अर्थात तेव्हा माझ्याकडे पुरावा नव्हता आणि तुमच्या सगळ्यांच्या बाबतीत तर राजवाड्यांना पुरावेच लागतात. आणि म्हणूनच मी शेवटी आशिष भाऊजींना गाठलं आणि त्यांच्याशी आपणहून बोलले. आता राजवाडे प्लीज, हे सगळं करण्याची गरज काय होती हे मला विचारू नका, कारण प्रत्येकाची आपापली तत्व असतात ना, आणि मी खोटेपणाला पाठिंबा नाही देऊ शकत. प्रत्येक वेळी आईला सिंपती दिली गेली पाहिजे असं काही नाही. कधीतरी जर आई तिच्या बाळाला तिच्या वडिलांपासून दूर करण्याच्या धमक्या देत असेल तर मी त्या आईच्याही विरोधात उभी राहू शकते. स्वानंदी आल्या त्या तेव्हा खरं तर आम्हाला जाब विचारायला आल्या होत्या समरदादा. आम्ही सुनेशी असं का वागतो याबद्दल त्या आम्हाला सुनवायला आल्या होत्या. पण आमच्याकडून आम्ही सगळं खरं सांगितल्यावर त्यांचं मत बदललं. अर्पिताताई, तुम्ही सगळ्यांना तुमच्या तालावर नाचवत होतात, म्हणजे मुलीची ढाल करून या सगळ्या माणसांना त्रास देत होत्या, त्यांचं युद्ध लढत होत्या. आणि मुळात खरं तर यातली कुठलीच गोष्ट करण्याची गरज नव्हती हो. फक्त तुमचा स्वार्थ साध्य करायला तुम्ही या सगळ्यांना वेठीशी धरला होतात. खूप जास्त चुकलायत तुम्ही. दादा हे बघ, हे सगळं खोटं आहे. हे व्हिडिओ सगळे खोटे आहेत. मी असं काहीही केलेलं नाहीये. ते आजकाल आलंय ना नवीन काहीतरी, त्याच्यातून हे सगळं बनवलं असेल. मी का करेन असं? मी काहीही केलेलं नाहीये. हो ना, मग आता आम्ही इथे सगळ्यांसमोर सांगतो की आम्ही तुझ्याशी नीट वागू, तुला कुठलाही त्रास होऊ देणार नाही. तू चल घरी, अन्विषाला घेऊन घरी चल, आपण सुखाने संसार करू. नाही, मी नाही येणार. अहो पण हेच तर हवंय ना तुम्हाला, आणि तुमच्या अख्ख्या परिवारासमक्ष बोलतायत ते की तुम्हाला त्रास देणार नाहीयेत. मला नाही राहायचंय त्यांच्याकडे. का? मला नाही आवडत. आवडत नाही? ओके, हो म्हणजे असं होऊ शकतं की बाबा मी आता ज्या घरात गेले ते घर मला नाही आवडत आहे राहायला, पण मग तुमच्या नवऱ्याला आणि मुलीला घेऊन तुम्ही वेगळ्या ठिकाणी राहा. हो, मी त्यालाही तयार आहे. नाही, मी इथेच राहणार आहे. पण मग तुम्हाला जर आईसकडे राहायचंय तर तुम्ही लग्न कशासाठी केलं? तेव्हा तिथे आपल्यासारखा ऐशो आराम होता. बिझनेस मध्ये लॉस झाला आणि सरळ बंगल्यातून फ्लॅट मध्ये आलो. मला नाही जगायचंय आता गरिबीत. मला नाही जायचंय तिथे. मला आपल्याकडेच राहायचंय. यांच्याकडे आपल्यासारखं घर होतं पण आता नाहीये. आपल्या घरासारखं म्हणजे? आपल्यासारखं म्हणजे खूप नोकर चाकर, ऐशो आराम. म्हणजे मला काम करावं नाही लागणार. पण मुळात काम करायचं का नाही करायचं हे त्या घरावर नसतं, हे माणसावर असतं. आणि ज्याला आतून वाटत असतं ना आपल्या माणसांसाठी, आपल्या घरासाठी काम करावं, ते कुठल्याही घरात काम करतात. आणि ज्यांना आवड नसते ना तेही अशी कारणं देतात. आणि मुळात काय आहे ना, ही परिस्थिती जी आहे ती आज आली आहे, त्यामुळे घर बदलल्यामुळे काहीतरी फरक पडलाय असं नाहीये. मुळात तुम्हाला ते करायचंच नाहीये. हो, नाही करायचंय मला. राजवाडे आहे मी, खूप पैसा आहे. मी का किचन मध्ये राबू?
या सगळ्यांसाठी मी का काम करू? त्या बाळाचे डायपर मी का बदलू? ह्या सगळ्यासाठी आहे ना मी माणसं ठेवेन कामाला. मी राणी सारखी राहते आणि राहणार. मला मोलकरीण नाही व्हायचंय या सासूबाईंसारखं. पितावा. सासूला मोलकरीण म्हणालीस तू आता? लाज नाही वाटत तुला? स्वतःच्या घरातलं काम करणं म्हणजे मोलकरणीचं काम असतं? म्हणजे आपली आजी सुद्धा मोलकरीण आहे? नाही समर, तिला असं नव्हतं म्हणायचं. काम काकू, मी बोलतोय तिच्याशी. अर्पिता, कालपासून आता या क्षणापर्यंत मी पूर्णपणे तुझ्या बाजूने होतो. मला असं वाटत होतं की माझ्या बिचाऱ्या बहिणीला तिच्या सासरची मंडळी छळतायत, आशिष तुझ्याशी वाईट वागतोय. पण आता हे जे काही माझ्या डोळ्यासमोर आले ना, त्याच्यावरून कळतंय की तू इतकी मोठी फसवणूक केलीस सगळ्यांची. आणि फक्त तुझ्या सासरच्यांची नाही, तर आमची सुद्धा फसवणूक केलीस. तुझ्या नवऱ्याला धमकी देतेस तू, ते सुद्धा तुझ्या मुलीचं नाव घेऊन. सासूवर हात उचलतेस. लाज नाही वाटत तुला हे सगळं करताना? हे संस्कार केले तुझ्यावर. आणि मुळात त्यांच्या कुठल्याही अपेक्षा अवास्तव नाहीयेत. घरामध्ये राहणाऱ्या कुठल्याही माणसाने, मग तो मुलगा असो मुलगी असो कोणी असो, त्यांनी घरातली कामं केलीच पाहिजेत, याच्यात काही चूक नाही. अरे मतभेद असू शकतात, पण म्हणून आदळापट करणं, आरडाओरडा करणं, हात पिरगळणं, हाताला मारणं, हा त्याचा मार्ग आहे? आणि तुझी हिंमत कशी झाली का तुझ्या सासूवरती हात उचलण्याची? देवासारखी माणसं मिळाली तुला अर्पिता. दुसरं कोणी असताना यांच्या जागी ते इतके वर्ष तुला सहनच केलं नसतं. आणि तुला जे वाटतं ना की काही झालं तरी सुद्धा अन्वेषा तुझ्याकडे राहिली असती, तर तसं नाहीये. आपल्याकडच्या कायद्याने इतकी डोळ्यावरती पट्टी नाही बांधून ठेवली आहे. सगळी चौकशी झाली असते आणि त्यातनं हे सिद्धही झालं असतं की बाप म्हणून तो योग्य आहे आणि आई म्हणून तू चुकतेस. आणि मुळात या आशा धमक्या देतेस तू. या आशाने तुमचं नातं टिकणार आहे? आणि का तुला यायचंय सतत बाहेरी? इथे आयशारामात राहायला मिळतं म्हणून, लोळायला मिळतं म्हणून, एक वस्तू सुद्धा इकडची तिकडची हलवायची नसते म्हणून. आणि तसं जर तुला वाटत असेल ना, तर चालते आता चालता